कुटुंबियांना नोटीस आणि एकनाथ शिंदेंचा गुपचूप दिल्ली दौरा. रोहित पवारांचा खळबळजनक दावा. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच गुपचूपपणे दिल्ली दौरा केलाय. या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची माहिती समोर येते. या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा केल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी स्वतःला आयकर विभागाची नोटीस प्राप्त झाल्याचं जाहीर केले. त्यासोबतच शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनाही अशा स्वरूपाची नोटीस मिळाल्याचं शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे. या घडामोडीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना सुरुवात झाली आहे. आता हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. रोहित पवार यांनी म्हटलं की शिंदे कुटुंबात काही लोकांना आयकर विभागाने नोटिसा पाठवलेल्या आहेत. त्यांना नोटिसा पाठवल्याने आतल्या आत काही कुरघोड्या होत आहेत का, यासाठी ते दिल्लीला गेले असावे. बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी भाजपने हे केलंय का? आयकर नोटीसमध्ये माघार घेऊ, मात्र पालिका निवडणुकीत तडजोड करा, यासाठी भाजपचा हा प्रयत्न असेल, असा दावा त्यांनी केला आहे. साहेबांच्या पक्षातल्या काही नेत्यांवर आणि कदाचित त्यांच्या कुटुंबियांवर सुद्धा इन्कम टॅक्सली काही नोटिसेस पाठवलेल्या आहेत. इन्कम टॅक्सली नोटिसेस का पाठवल्या, कशासाठी पाठवल्या? कारण का आज एकनाथ शिंदे साहेब हे सत्तेत आहेत आणि सत्तेत असणाऱ्या एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या घरच्यांकडे जर इन्कम टॅक्स नोटिसा पाठवत असेल, त्यांच्या मंत्र्यांच्या घरी नोटिसा पाठवत असतील, तर मग कदाचित एकनाथ शिंदे साहेबांना असं वाटत असेल की आतल्या आत काही कुरघोड्या होत आहेत का, आणि त्याची स्पष्टता घेण्यासाठी कदाचित दिल्लीला एकनाथ शिंदे साहेब गेले असावेत, अशी सुद्धा चर्चा तिथं सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.